नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम आणि आजचा टास्क असा आहे की आपल्याकडे ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट्स आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर ह्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम हा Eclipseमध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया लॉजिक. तर मित्रांनो, लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपला आजचा टास्क असा आहे की आपल्याला एलिमेंट्स प्रिंट करायचे आहे आपल्या ॲरे मधील. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागणार आहे. इंटेजर ॲरे, त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. 1 2 3 4 5 6 7 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे आणि मला इथं आता आउटपुट अपेक्षित आहे 1 2 3 4 5 6 7. तर हे आउटपुट मला भेटायला पाहिजे, म्हणजे मला एक एक एलिमेंट्स हे प्रिंट करायचे आहे. तर ह्यासाठी मी एका फॉर लूपची हेल्प घेतो. तर फॉर लूपचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये आपल्याला 3 टास्क करायचे असतात. फर्स्ट इनिशियलाइज, सेकंड आपल्याला कंडिशन चेक करावी लागते आणि थर्ड आपले व्हेरिएबलला इन्क्रीज करावा लागतो. तर सर्वात आधी इनिशियलाइज करून घेऊ इंटिजर I इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करून घेऊ array डॉट length, देन I++ आणि इनसाइड फॉर लूप आपल्याला इथं एक एक एलिमेंट हे प्रिंट करायचे आहे आपल्या ॲरेचे. तर SYSO त्यामध्ये array ऑफ I जर आपण प्रिंट केला तर आपल्याला एक एक एलिमेंट हे भेटून जातील. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. सिंपलचं लॉजिक आहे. आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा Eclipseमध्ये टाइप करून त्याला रन करून बघू की आपल्याला आउटपुट हे सक्सेसफुल भेटत आहे की नाही. तर Eclipseमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल. तर इंटिजर ॲरे, त्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो 1 2 3 4 5 6 and 7 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. तर मला कंडिशन चेक करावी लागेल फॉर लूप मध्ये. तर त्याच्यासाठी मी ॲरेची लेंथ ही काउंट करून घेतो आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर त्याच्यासाठी इंटिजर साइज इक्वल टू array डॉट लेंथ. देन आता आपल्याला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल प्रत्येक एलिमेंट प्रिंट करण्यासाठी. तर फॉर इंटिजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल, देन I++. आता मला एक एक एलिमेंट हे प्रिंट करायचे आहे. तर त्याच्यासाठी SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं, त्यामध्ये मला ॲरेचे एलिमेंट्स हे भेटून जातील आणि त्यांना मी आता प्रिंट करून घेतो 1 by 1. ओके. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण आपला कोड हा टाइप केलेला आहे. आता आपण याला रन करून बघू की आपलं आउटपुट हे सक्सेसफुल भेटत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण रन करून बघू. तर रन. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की इथं मला आपल्या ॲरे मधील एलिमेंट्स हे बरोबर भेटलेले आहे 1 2 3 4 5 6 and 7, म्हणजेच आपलं आउटपुट हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता बघूया आपण मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होत असतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होतो.
आता आपण आपला प्रोग्राम आहे त्याला आपण लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी ॲरे. तर ॲरेसाठी एक कंटेनर क्रिएट होईल मेन मध्ये. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल आपल्याकडे 100 झिरो इंडेक्सचा. तर झिरो इंडेक्सला स्टोअर होईल 1. देन फर्स्ट इंडेक्सला स्टोअर होईल सेकंड इंडेक्सला स्टोअर होईल 3. देन थर्ड इंडेक्सला स्टोअर होईल 4. फोर्थ इंडेक्सला स्टोअर होईल 5. देन फिफ्थ इंडेक्सला स्टोअर होईल 6 अँड सिक्स्थ इंडेक्सला स्टोअर होईल 7. देन इनसाइड द फॉर लूप. तर सर्वात आधी आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. आय चा बेस ऍड्रेस असेल सपोज 200. त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन नेक्स्ट. तर नेक्स्ट स्टेप आहे फॉर लूपची. त्यामध्ये आपली ही कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि ॲरे ऑफ लेंथ आहे आपल्याकडे 7. तर 0 हा 7 पेक्षा लहान आहे का चेक होईल. इथं आपली कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 1. तर तो प्रिंट होईल. पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आता आहे 0 तो होईल 1. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 1 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. तर ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर आपल्याकडे आता ॲरे ऑफ आय आहे 2. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय होईल आपल्याकडे आता 2. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 2 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर इथे ही कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. देन ॲरे ऑफ आय हा प्रिंट होईल. तर आता आपल्याकडे ॲरे ऑफ आय आहे 3. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. आय होईल आता आपल्याकडे 3. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 3 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर इथेही कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. देन इथं ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 4. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय होईल आता 4. देन इथं कंडिशन पुन्हा आपली चेक होईल की ॲरे ऑफ लेंथ पेक्षा आय हा लहान आहे की नाही. तर आय आता आपल्याकडे आहे 4 आणि ॲरे ऑफ लेंथ आहे आपल्याकडे 7. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन पुन्हा इथं ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 5. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता आपला होईल 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन. पुन्हा ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर आता आपल्याकडे ॲरे ऑफ आय आहे 6 तो प्रिंट होईल. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता होईल आपल्याकडे 6. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आता आपल्याकडे आहे 6 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं ॲरे ऑफ आय प्रिंट होईल. तर आता तो प्रिंट होईल 7. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. तर आय होईल आता आपल्याकडे 7. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 7 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर इथं आता आपली कंडिशन फॉल्स आहे. तर आपला फॉर लूप हा इथं स्टॉप होईल. आतमध्ये काही जाणार नाही.
देन आपल्याला प्रिंट झालेलं असेल 1 2 3 4 5 6 7. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.